मनोज पाटील 4 ओव्हरची मॅच आहे, लक्ष असू द्या. येस ओके. चला आपण इथे ड्रॉ करतोय. स्वर्गीय काशीनाथ चौधरी स्मृती चषक 2026 आणि त्या स्पर्धेचे आयोजक संघ जे हनुमान चौधरपाडा आणि त्या स्पर्धेमध्ये एकूण 3 दिवसाच्या खेळामध्ये 30 संघांना सहभाग दिलेला आहे. दिनांक 24 जानेवारी ते दिनांक 26 जानेवारी असा 3 दिवसांचा कालावधी असेल आणि पहिल्या दिवसाचे ड्रॉ आपण या ठिकाणी ओपन करतोय. प्रत्येक दिवसाच्या खेळामध्ये 10 संघ असतील याची आपण नोंद घ्या आणि नो ऍडजस्टमेंट लक्ष असू द्या. पहिला सामना उद्घाटनीय जय सावराई एलगुंदे विपक्ष जय हनुमान चौधरपाडा. वॉट अ मॅच. आयोजक संघ पहिल्याच सामन्यामध्ये तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल. पहिल्या दिवसातील दुसरा सामना असेल शिवशक्ती लोणार आणि त्यांच्या विरोधात संघ असेल नक्षत्र चौधरपाडा. म्हणजे दोन्ही चौधरपाडा गावातील संघ तुम्हाला एका दिवसामध्ये पाहायला मिळतील. चला पुढील 2 चिठ्ठ्या आपण काढूया. तिसरा सामना एनके स्पोर्ट खांडवल विपक्ष विकी स्पोर्ट चौधरपाडा. लागोपाठ 3 चौधरपाडा गावातील संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. हा तिसरा सामना. चला चौथ्या सामन्याची आपण ड्रॉ इथे ओपन करूया. म्हणजे पहले दिन में अख्खा चौधरपाडा खेलेगा और सब देखेगा. चौथा सामना संजय स्पोर्ट सावत आणि विपक्ष संघ असेल RD11 किरवली. 4 सामन्याचे लॉट्स आपण ओपन केले. हा शेवटचा सामना असेल पहिल्या फेरीतील. जाणता राजा देवरुंग आणि त्यांच्या विरोधात संघ असेल श्रीराम स्पोर्ट वैजोला. तर हे 10 संघ पहिल्या दिवसाच्या खेळामध्ये आपल्याला मॅचमध्ये पाहायला मिळणार आहेत. रोहिदाजी गोडे या आपण 2 चिठ्ठ्या काढा. चला रोहिदाजी गोडे साहेबांना आपण मान देऊया. चला 2 चिठ्ठ्या आपण इथे काढायच्या आहेत. हा दुसरा दिवसाचा ड्रॉ असेल याची आपण नोंद घ्या. पहिला सामना असेल आई गावदेवी नानकर विपक्ष मेहर 11 बापगाव. व्हाट अ मॅच. ओ माय गॉड. सबसे बढ़िया मैच आपको देखने को मिलेगा. दूसरा सामना असेल या ठिकाणी नक्षत्र ज्युनियर चौधरपाडा आणि विरोधात संघ असेल आई गावदेवी विहाना स्पोर्ट पिसे. चला 2 सामने झाले आपले. चला तिसरा सामना आपण चिठ्ठ्या काढूया. दुसऱ्या दिवसातील तिसरा सामना असेल जय हनुमान खांडवल ब आणि त्यांच्या विरोधात संघ असेल जय झोटिंग देवरुंग. व्हाट अ मॅच. जय हनुमान खांडवल ब विपक्ष जय झोटिंग देवरुंग. पुढील सामना असेल पवनपुत्र पिसे विपक्ष श्री गणेश जांभूळपाडा. चला शेवटचा सामना पवनपुत्र पिसे आणि श्री गणेश जांभूळपाडा. त्याला शेवटचा सामना असेल एकविरा सावत आणि विपक्ष संघ असेल जय सावरदेव किरवली. प्रत्येक शेवटचा सामना. चला आपण शेवटच्या दिवसातील ड्रॉ ओपन करूया. दिनांक 26 जानेवारी प्रजासत्ताक दिना निमित्ताने या स्पर्धेचं आयोजन प्रत्येक वर्षी केला जात असतो आणि पहिल्या दिवसाच्या खेळामध्ये अनुज 11 जयदुर्गा लोणार विपक्ष मकरंद स्पोर्ट मुठवल. चला हा पहिला सामना असेल. दुसऱ्या दिवसातील दुसरा सामना. तिसऱ्या दिवसातील एकविरा सांगे आणि विपक्ष आई गावदेवी बालशीन हा दुसरा सामना. चला तिसरा सामना आपण पाहूया. पहिल्या फेरीतील अशरद 11 50-50 येवई आणि त्यांच्या विरोधात संघ असेल A1 जोडी आमनेपाडा. हा तिसरा सामना असेल. लक्ष असू द्या. चला चौथ्या सामन्याचा ड्रॉ ओपन करतोय. ग्रीष्मा 11 आमनेपाडा विपक्ष बालगोपाल सोनालेपाडा हा चौथा सामना असेल आणि पहिल्या फेरीतील शेवटचा सामना योगेश 11 आमने ब विपक्ष धनेश 11 कुकसे. तर अशा प्रमाणे हा ड्रॉ आपण पाहत आहोत मित्रांनो. कुठल्या प्रकारचा ॲडजस्टमेंट राहणार नाही. जी वेळ तुम्हाला आयोजक देतील त्या वेळेवरती तुम्हाला पोहोचायचं आहे. आणि जाऊया आता मात्र कॉमेंट्री बॉक्समध्ये सज्ज होत आहेत.
क्वार्टर फायनलची लढत जो सगळं जिंकेल तो सेमीफायनल मध्ये जय जोटिंग दोन संघाच्या विरोधात खेळणार आहे. आणि आता पहिल्या डावाचं धावतो वर्णन तुम्हाला ऐकवण्यासाठी कॉम्बॉक्स मध्ये सज्ज होते आमचे सहकारी समालोचक आमचे गुरुवर्य मनोज कारवे सर. धन्यवाद योगेश पाटील सर, सर्वांचं स्वागत. हो, चेंडू खाली राहिलाय. अपील तर झालीये, तिथे इम्पॅक्ट चेक केला असेल शकील कोटी सरांनी. पंचांना वाटलं तरच रिव्ह्यू घेतील. फक्त तुम्ही बीमरसाठीच रिव्ह्यू डिमांड करू शकता. दोन्ही संघांना विनंती आहे की आपण अशा प्रकारचा दबाव टाकू नका. ह्या चेंडूच्या आधी धावसंख्या 7 होती, 7 आहे. आणि आता आमचे देवेश गोडे सांगतील किती धावा वाढल्या जातील. एक गडी बाद झाल्या आपण पाहतोय. योगेश पाटील लवकर बाद झाले. आजचा पहिला सामना ज्याने गाजवला 51 धावा कुठल्या होत्या, त्यात दुसऱ्या सामन्यामध्ये काहीसं कमी परफॉर्मन्स, पण या सामन्यात लवकरच बाद झाले. पण तो दुसऱ्या सामन्यामध्ये बघितला आपण, ओमकारने खूप छान झलक दाखवली होती. आणि तो ओमकार तर या ठिकाणी आहेच तुषारच्या सोबतीला. पहिल्या षटकाची समाप्ती केली मनोज पाटील यांनी. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय मेहरम बागवा संघाची धावसंख्या पहिल्या इनिंगमध्ये पाहतोय. इथे सुरू असलेली इनिंग 1 गडी बाद 8 वर, ज्यामध्ये एक चौकार आहे, एक लेग बाईस, एक सिंगल आणि एक डबल असा लेखाजोखा. 4 ओव्हरची मॅच आहे मित्रांनो. कारण आपल्याकडे वेळ आज आहे, पूरक वेळ आहे, पुरेसा आहे. त्याच्यामुळे कदाचित येणारे 2 पुढचे सामने सुद्धा सेमी आणि फायनल 4-4 ओव्हरच्या होऊ शकतील. परंतु तुम्ही त्यासाठी मोमेंटम जो प्राप्त झाला आहे तो मेंटेन ठेवा. वेळेचं भान ठेवा, म्हणजे तुम्हालाच पुढचे 2 सामने 4-4 ओव्हरचे खेळायला मिळतील. त्यामध्ये तुम्ही सुद्धा असू शकता. विकी मोगरे आधी आडवा झाला, त्यानंतर सरळ बॅटनी फक्त ड्राईव्ह केलं. पुश करो खुश रहो. चेंडू डीपमध्ये जात असताना पिंट्या पाटील कव्हर करतात. फेके करेपर्यंत तिथे वेगाने पोहोचला आहे. तुषार भंडारीसाठी टाळ्या वाजल्या जात आहेत खेळाडू कक्षातून सुद्धा. आणि बाळादादा मेहर साहेबांचे मोठे बंधू गुरुनाथदादा मेहर लगेचच आले बघा. त्यांना सुद्धा घरी जावंसच वाटत नाहीये. त्यांनी सुद्धा अगदी आधीच्या सामन्यात सुद्धा बक्षिसं दिली. आणि का नको, हे प्रेम आहे क्रिकेटचं. प्रत्येकाचं प्रोत्साहन मिळालं पाहिजे खेळाडूंना. खेळाडूंना तीच अपेक्षा असते की जास्त मान्यवर पाहिजेत, जास्त प्रेक्षक पाहिजेत, तेव्हा त्यांना अगदी एक ऊर्जा प्राप्त होत असते. धावसंख्या पाहतो आपण दुहेरी अंकामध्ये 10 वरती 1 गडी बाद. फुलटॉस तिथे घेतला आणि तिथे आतिश पाटीलने कव्हरिंग केलं. डोक्यावरती हात, कारण त्या फेकीमध्ये वेग नव्हता. रॉकेट फेकीची गरज होती नितांत. कॅप्टन्सी सुद्धा आता इथे करतात आतिश पाटील. टॉस जिंकला, फिल्डिंगचा निर्णय आणि बॅटिंग मिळाली मेहर इलम बाबगावच्या संघाला. आणि आता धावसंख्या पाहतो आपण ती 11 वरती जाऊन पोहोचलेली आहे. निल्सन आकडा आलाय. 1-1 लॉस ऑफ 1, 1-1-1. कमी पावलांचं रनअप पाहतो आपण विकी मोगरेचं. टर्न केलाय आणि तिथे लेग स्लिप तैनात आहे. त्याने सुद्धा फेकी खराब केली आहे. तिथे नेम नाहीये. नेमबाजीचं सुद्धा प्रॅक्टिस असावी लागते. प्रत्येक गोष्टीचे बारकावे तुम्ही तपासले पाहिजेत तुमच्या प्रॅक्टिस करण्यामध्ये. जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस जाता की तुम्ही एक एक दिवसामध्ये एक एक गोष्ट केली पाहिजे. एखादा दिवस झेलसाठी, एखादा दिवस फेकीसाठी, एखादा दिवस बॅटिंगसाठी, एखादा दिवस फिल्डिंगसाठी, एखादा दिवस बॉलिंगसाठी, अशी प्रॅक्टिस केली पाहिजे. इथे टर्न झालाय पुन्हा एकदा. अगदी फॉलिंग स्वीपचा प्रयत्न होता बॅटरचा आणि त्या दरम्यान तिथे वेगाने जातोय. वेग धारण केला आणि पाहता पाहता चेंडू जातोय फाईनच्या दिशेने 4 धावांसाठी. कारण सचिन तेंडुलकर साहेबांनी सुद्धा त्यांच्या पुस्तकामध्ये सांगितलं की मी प्रत्येक दिवशी 500 चेंडू खेळायचो नेटमध्ये. मग तो सामना असो किंवा नसो, नित्य नियमाने 500 चेंडूला सामोरं जायचे रोज, दर दिवशी पहाटे पहाटे उठून. जसं आपला ओमकार ताळमाळे सुद्धा तेच सांगतो की मी पहाटेला उठून अगदी मुंबई असेल दूरवरती जेव्हा जेव्हा मला अकॅडमीमध्ये जावं लागायचं तिथे मी प्रवास करायचो. आणि नंतर तो त्रिपुराला गेला, दिल्लीला गेला आणि आता झळकणार आहे हैदराबादच्या टीममधून. धावसंख्या झळकते 16. 1 गडी बाद. बॅकफुटला जाऊन कट करायचा प्रयत्न होता. बॅट वेगाने रोल पण केली, पण तिथे रूम नव्हती, अजिबात जागा नव्हती. जास्त बॅकफुटला आले बॅटर आणि थोडासा चेंडू आतमध्ये टाकला गोलंदाज विकीने. फुललेन सुद्धा वापरला गेला बघा हा रिलीज. वा, आणि उचली घेतली चेंडूने.
ते फार महत्त्वाचं झालं. त्या कारण तिथे कुठल्या पद्धतीने संपर्क होऊ शकला नाही. फ्लायटेड डिलिव्हरी टाकण्यामध्ये सफल झाले विकी मोगरे. आडवे झाले चेडू शरीराला धडक देतोय, वेध घेतोय, डायरेक्ट हिट पुन्हा करत आणण्याचा प्रयत्न परंतु नाही तिथे गॅदर केलं. पंचाचा लेग बायचा इशारा परंतु नॉट आउटचा सुद्धा इशारा सोबत दिला आणि अशा प्रकारे 2 षटकं समाप्त झाली. पाहतो आपण मेहलेम बाबुआ संघाची धावसंख्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 17 17 लॉस ऑफ 1 विकेट. पाहुण्यांचं होतंय आगमन. नवी कोरी, महेंद्रा, केपी, कैलास पाटील. हो हो आजच आणली की काय, मग काय खरं नाही. संध्याकाळी तेवढाच भुर्दंड मोजावा लागेल जितका आज डिझेल नसेल टाकला. वेलकम आमचे 7 स्टार मधले 1 स्टार येत आहेत. कैलास पाटील फ्रॉम संजय स्पोर्ट्स सावत, वेलकम, सुस्वागतम. दिवसा गाड्या नवनवीन येत आहेत, नवीन मॉडेल मॉडिफाईड होऊन आणि प्रत्येकाकडे गाडी असावी, 2 व्हीलर 4 व्हीलर का नसावी. आणि ते स्वप्न पूर्ण केले कैलास पाटील साहेबांनी. साहेब अभिनंदन आपलं गाडीबद्दल. तुमची गाडी 50 वर्ष चालो असे आम्ही देवाकडे प्रार्थना करतोय. सोबत तुम्हाला सुद्धा उदंड वैश्य लाभो. आणि आपण स्टेजवरती या साहेब, वेलकम. पेढे जर आणलेच असेल गाडीमध्ये, पेढे असतील घेऊन या. इथे मात्र धावा किती येतील आता मित्रांनो, 17 धावा आल्यात. निदान 35च्या आसपास टार्गेट सेट केला पाहिजे. त्यासाठी अजून 15 ते 18 धावांची गरज आहे. गोलंदाज सज्ज झाला योगेश. आडवा झाला बॅटर, तिथे पॅडल स्वीपचा प्रयत्न होता आणि फिल्डिंग तिथे मिस झाली आहे. तिथे फिल्डरने मिस फिल्डिंग केली आणि त्या दरम्यान डीप मधला फिल्डर होता बॅकअपला. त्या दरम्यान एखाद्याचं रूपांतर 2 मध्ये केलं. धावसंख्या 19. मेहलेम बाबुआ संघाची एका गड्याच्या मोबदल्यात. पहिल्या चेंडूमध्ये 2 धावा आल्या. ओमकार थांबलाय. योगेश पाटील लवकर बाद झाल्यानंतर चौकार फक्त मारला योगेश पाटीलने. तो 4 मध्ये किंगच आहे. चौकार किंग म्हणून त्याला आपण नक्कीच नाव ठेवलंय, चौकारांचा बादशाह. आता सामोरं जातोय ओमकार. आडवा जातोय आणि या फटक्यामध्ये गोडवा पण येतोय. अहो स्कोरर धावफलक वाढवा की 4 धावांनी चौकार. हे मनामध्ये बाळगलं होतं बॅटर ओमकारने आणि त्यांनी सुद्धा इथे चौकार मारला. कारण पहिल्या षटकात सुद्धा पहिला चौकार आला होता दुसऱ्या चेंडूमध्ये. दुसऱ्या षटकामध्ये विकीवरती चौथ्या चेंडू चौकार आला, तो सुद्धा मारला होता ओमकारने. या ठिकाणी दुसऱ्या चेंडूमध्ये ते आक्रमक भूमिका सक्सेसफुल हिट केला. स्लॉग हिटच्या पद्धतीने इथे योगेशवरती आक्रमण केलं आणि ओमकारने इथे आशा उंचावल्या या टार्गेटच्या. म्हणू शकतो की आता बाळादादा मेहर सुद्धा खुश झाले असतील की ते चांगलं मिडलिंग झालं. धावसंख्या 23 वरती आहे. अजून 4 चेंडू पर्याप्त. चेंडू क्रमांक 3 मार्गस्थ. ओमकार समोर सफल होतोय. फुलंज वापरला गेला, वाईट ऑकाचा प्रयत्न केला गेला होता. पंचांनी पाहिलं इम्पॅक्ट ऑप्टीच्या खूपच बाहेर आणि तिथे थर्ड मॅनला कव्हर करेपर्यंत लेग बायचा इशारा झाला आणि एक धाव इथे जोडली जाईल. धाव फलकावरती पाहतो आपण 24 धावा. अजून 3 चेंडू शिल्लक या इनिंगचे. 24 धाव संख्या. 3 मध्ये 6 आले तर 30 होतील. 3 मध्ये 12 आल्या तर आपण म्हणतो इथे 36 होतील. नक्की तो टार्गेट सेट केला पाहिजे. मनामध्ये पाहिजे, आपल्या मनामध्ये जिंकण्याची भावना ठेवता आली पाहिजे. म्हणतात ना की जो मनाने हरत नाही तो कधी रणाने जिंकत, रणाने कधी हरत नाहीये. आणि मनाने हरलेला माणूस रणाने जिंकणं फार कठीण असतं. म्हणून आपल्या मनाला सांगायचं असतं की मला कधी हारायचं नाहीये, मी प्रयत्न करणार जिंकण्यासाठीच. आणि फुललेंचा प्रयत्न केला. काय बॉलिंग केली बघा हाताळी. मागचे 2 चेंडू बघितले तर अगदी सिंगलच दिली आहे लेग बायच्या रूपामध्ये. एक चौकार खाल्ला योगेशने आणि मस्त वापसी करतोय आपल्या सांगे संघासाठी. म्हणजे सखा पाटील यांचा संघ आहे. महोदय माजी सरपंच सांगे गावचे सखा पाटील ज्यांचा संघ खेळतोय. 24 धावसंख्या आतापर्यंत इथे पाहतो आपण बाळदादा मेहर साहेबांच्या मेहरगाव बापगावची. हो टर्न केलाय. पॅडल स्वीप पुन्हा एकदा. तिथे फिल्डर चांगली सजवली होती, जमावट केली होती. शॉर्ट बॅकवर्ड सिलेक्शन अंडर पैकी दरम्यान तुषारला 2 धावा मिळणार नाहीयेत. 1 धाव कंप्लीट झाली आणि अशा प्रकारे पाहतो आपण इनिंग सुद्धा कंप्लीट झाली, समाप्त झाली. 4 ओव्हरची मॅच आहे, 3 ओव्हरची नाहीये. येस करेक्शन करतोय.
4 ओव्हरची मॅच ठेवली आपण ही. बरोबर मीच उल्लेख केला मगाची की पुढचे सामने बहुतेक 4 ओव्हरचे पाहायला मिळतील आणि प्लस पॉईंट आहे. आता प्लस पॉईंट आहे. टार्गेट जर सेटवर अजून वेळ आहे, परंतु इथे धावसंख्या 25 वरती पाहतो आपण 8.33च्या वेगाने टीम बाबगावची. अजून एक चेंडू शिल्लक आहे. आम्हाला देवेश सांगतात की सर अजून एक चेंडू शिल्लक आहे, कारण हा 5वा चेंडू होता ज्यामध्ये विकेटचं पतन झालं. डबल 4, एक लेग बाईज, एक डॉट आणि आता विकेटचं पतन, ज्यामध्ये एक धाव सुद्धा जोडलेली आहे. 25 धावसंख्या म्हणजे तब्बल आता 7 चेंडू शिल्लक ह्या इनिंगचे. म्हणजे आता तर एक्सपेक्टेशन वाढलंय. मी तर 2 वेळा उल्लेख केला की इथे 3 ओव्हरची मॅच आहे की काय, पण तो नाही. इथे आता मला तर वाटायला लागलंय की असं वाटतं की 40च्या पार संख्या जाईल धावसंख्या मेरियम बाबगाव संघाची, कारण अजून पण इथे अगदी चांगले पिंच हिटर त्यांच्या संघामध्ये येणं बाकी. आता आलाय करण मैदानामध्ये. स्ट्राईक एंडला करण. हा शेवटचा चेंडू आणि करणने आल्या उडवला चेंडू. तिथे वेगाने पिंट्या पाटील पोहोचतील का नाही. झेल तर ऑफर झाला होता, कॅरी होऊ शकले नाही. मनोज पाटील तिथे आले जे लॉंगरला उभे होते आणि त्या दरम्यान 2 धावा करणने पूर्ण केल्या आणि संघाची धावसंख्या 3 षटकाची समाप्ती. आता बरोबर करेक्शन करतोय आणि 27 वरती, म्हणजे 9.0च्या वेगाने धावसंख्या. दरम्यान नवनाथजी पाटील साहेबांचं आगमन फ्रॉम मुठवळ. बाळादादा मेहर यांचे चांगले मित्र, त्यांची भिडण झाली होती एका बाजूला आपण बघितले सकाळी, परंतु पकरण स्पोर्ट मोठमोठा संघ पराजित झाला आणि मेरन बाबगाव संघाने विजयश्री प्राप्त केली होती. परंतु इथे मात्र विजय होण्यासाठी दोन्ही पण संघांनी कसोटीचे प्रयत्न सुरू केलेले आहेत. तसं पाहता हा सामना अगदी बरोबर न्यूट्रलमध्येच आहे. आता जर आपण पाहतोय की धावसंख्या 27 ही फारशी दोहीजड होणारी नाहीये सांगे संघाचा विचार करता, परंतु जर 40च्या पार पल्ला गाठला तर चांगली फाईट देईल बाबगाव संघ. फार मोठं आता परीक्षा असेल नंतर बॅटरची, बॅट्समनची. सांगे संघाचे बॅटर रोशन असेल, मनोज पाटील, अतिश पाटील, पिंट्या पाटील आणि शेवटच्या षटकासाठी सांगेकडून राजला सांगितलंय की तुम्ही षटक हाताळला. राजचा सामना करेल. समोर आहे तो बॅटर ओमकार. ओमकार आज लय मध्ये आलाय दुसऱ्या मॅच पासून. शफलिंग जास्त होतं आणि बघा पुन्हा एकदा स्वीप. हा पाम स्वीप केला तिथे, पण फिल्डर सजवलेला आहे. अंडरआर्म फेकी करतोय अक्षरशः तिथे वेगाने. ह्या फेकीची गरज नव्हती, डायरेक्ट फेकी पाहिजे होती विकेट किपरच्या हातामध्ये. थ्रो इन टू द हँड ऑफ विकेट किपर. तसं नाही झालं आणि ओमकारला पुन्हा एकदा स्ट्राईकला येण्यास संधी मिळाली. धावसंख्या 29, 2 गडांच्या मोबदल्यात. 3:40 झालेत. तसं पाहता अजून आपल्याकडे 2 तास आहेत सूर्यास्त होण्यासाठी. 5:45च्या आसपास सूर्यदेवता अगदी अस्ताला जात असते, काळोख पसरत असतं. त्याआधीच आपण सामना फायनलचा संपवू असा प्रयत्न करूया, म्हणजे उजेडामध्येच या स्पर्धेचा आपण सांगता सोहळा करणार आणि आज तसं होणार. टर्न केला अहो तिथे फिल्डर बरोबर ठेवलेला आहे, परंतु त्या फिल्डरला फिल्डिंग नीटची जमत नाही आणि फेकी सुद्धा खराब झाली. त्या दरम्यान संधी मिळाली 2 धाव घेण्याची आणि पुन्हा एकदा ओमकार गेला स्ट्राईक एंडला. वा, काहीशी नशिबाची साथ मिळते बाबगाव टीमला असं पाहायला मिळालं. या ठिकाणी फिल्डिंग चांगली झाली, ती फटका अगदी सुंदर मारला होता, तिथे गॅप मिळाली नाही ओमकारला, परंतु त्याच फिल्डरने चुकी केली आणि ती विकेटच्या डोक्यावरून फेकी होत असताना धावसंख्या 30च्या पट्ट्यात पुढे जात असताना 2 वाढलेली धावसंख्या 31 वर. 31 ऑन द बोर्ड. पाहुणे सुद्धा येऊन थांबलेत. असं वाटतं की प्रवेशद्वाराजवळ कार उभी आहे, कदाचित पाहुण्यांची असेल, पण तो मे बी हरकत नाही, त्यांचं आगमन होईल. पण तिथे धावांचं आगमन होत असताना चौकार षटकार पाहायला मिळत नाहीये. 31 धावा आतापर्यंत, डबल 2 वेळा घेतल्या राजच्या या 2 चेंडूंमध्ये. ओमकार मोठे फटके मारचा प्रयत्न. सरळ ड्रेस स्टेट डा पण छान मारतोय. तिथे मनोज पाटील आलाय, तिथे पिंटू आलाय, चेंडू निसटतो. आता 2 धावा कंप्लीट झाल्या, चुरस वाढली, क्लायमॅक्स निर्माण झालाय. या षटकामध्ये काय झालंय? फेकी कुठे झालीये? चान्स कुठे होतीये? इथे प्रसंगावादात राखता आलं नाहीये. प्रेझन्स ऑफ माइंड राखणं फार महत्वाचं असतं, मग ते जीवन असो किंवा कुठलाही खेळ असो. तुम्ही योग्य वेळेला योग्य लक्ष दिलं पाहिजे, अन्यथा चुका घडतात, चुका होतात, परंतु त्या चुका इतक्या पण असाव्या की तुम्हाला फार मोठं डोईजड जाईल आणि नुकसान फार मोठं होणार. इथे 3 धावा वेचल्या गेल्या. ओमकार आणि करणची काय रनिंग बिटवीन द विकेट पाहिले आपण, जसं काय लक्षा बैल धावतो की काय, इतका वेगाने या 3 धावा कंप्लीट केल्या. धावसंख्या 34 वरती पाहतो आपण. 3 चेंडू शिल्लक अजून या इनिंगसाठी. पाणी घेऊन गेलेत, काहीतरी मेसेज सुद्धा गेला असेल कोच कडून.
संघ मालकाकडून मेसेज सोडण्याचा एक बहाणा असतो आणि ते गरजेचं सुद्धा आहे. हल्लीच्या आधुनिक काळामध्ये मेसेजेस फार महत्त्वाचे असतात. एकमेकांना भेटायला वेळ नाही आहे, मग मेसेजचा आधार आपण घेतो. मग तो साधा मेसेज असो किंवा तुमचा मेसेंजरचा मेसेज असो किंवा व्हॉट्सअपचा ऑनलाईन असो किंवा पाणी घेऊन मेसेज देणं असो, हे फार गरजेचं आहे. तीन चेंडू पडले मित्रांनो, धावसंख्या 34. पाणी तर झालं, पण आता कोण कोणाला पाणी पाजेल सामन्यामध्ये. खेचून मारलाय, हा फटका मोठा आहे आणि मनोज पाटील झेल मोठा टिपलाय, कारण स्ट्रॉंग हँड ज्याचा आहे त्याच्या हातून झेल निसटणार नाहीये. फलंदाज बाद होतोय. बॅक टू द पॅव्हलियन मिस्टर करण. अक्षरशः करण सुद्धा सरप्राईज झाला. त्याला सुद्धा वाटलं होतं की कसं काय झालं, मी तर फटका चांगला मारलेला, टाइम सुद्धा केला होता, पण नाही, नजर जास्त उंच गेली, डोकं वर गेलं, स्थिरता नव्हती त्या फटक्यामध्ये आणि हँड आणि आय कॉम्बिनेशन नीटचं नाही जुळल्यामुळे तो फटका फ्लायटेड नाही गेला आणि त्या ठिकाणी अगदी स्कायर झेल टिपला मनोज पाटील याने. अगदी मस्त कॉन्फिडन्स झेल होता, त्याचं बॉडी बॅलन्स बघितला, पण झेल घेताना चांगला पोझिशनमध्ये आला आणि हा अगदी मोठा झेल टिपला. चौथ्या चेंडूमध्ये विकेटचं पतन. धावसंख्या 34. नवीन बॅटर शालिक भोईर. पाचवा चेंडू मार्गस्थ असेल गोलंदाज राजकडून. अजून पण या दोन चेंडूमध्ये एक मोठा फटका जरी आला ना तरी सुद्धा धावसंख्या 40च्या पट्ट्यात जाईल. आव्हान सायकोलॉजिकल प्रेशर टाकण्यासाठी 40 ही गाठलीच पाहिजे. प्रयत्न तर केलाय. पुन्हा मनोज पाटीलकडे चेंडू नाही, तिथे आतिश पाटील आलाय झेलच्या खाली, त्याने सुद्धा झेल टिपलाय. वा, काय फिल्डिंग होत आहे सांगे संघाची. वा वा वा, आजचा दिवस गाजवत आहेत आणि अजून इथे विकेटचं पतन झालं. शालिक भोईर बाद आणि बॉलर राज आता आहे हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. मस्त बॉलिंग करतोय आणि काय कॅचिंग बघा, सुंदर जजमेंट करतात. रनिंग झेल आणि सुरक्षित पद्धतीने कसं विसावून घ्यायचं ते प्रात्यक्षिक दाखवलं आतिश पाटील याने. तगडे झटके लागले. लागोपाठ शालिक भोईर इथे बाद होते. बॉलिंग त्याची चमकली आजच्या दिवसामध्ये होतो. बॅटिंगमध्ये आजची त्याची कामगिरी अगदी निराशाजनक पाहायला मिळाली आपल्याला. आजची बॅटिंग बघितली तशी तर योगेश पाटीलने पहिला सामना गाजवला. दुसऱ्या सामन्यामध्ये ओमकारचं चांगलं प्रदर्शन बघितलं. करणची चांगली बॅटिंग झाली, परंतु शालिककडून इथे अपेक्षा जास्त होत्या. आता सुनील आलाय, सुनील सुद्धा चमकला आज तसं पाहता. आणि या शेवटचा चेंडू असेल इनिंगचा आणि गोलंदाज आहे तो हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. मिस्टर राज करू शकतो तो हॅट्रिक. विक्रम स्थापन करण्याची वेळ आली आहे, संधी चालून आलेली आहे, त्या संधीचं सोनं करायचं आहे. परंतु समोर बॅटरला सुद्धा संधी एखादा मोठा हिट मारण्याची. जर षटकार मारला तर 40 ही गाठेल, चौकार मारला तर 38 होतील. बघायचं काय होईल. बॅटर तर आलाय, आडव्या बॅटनी लॉफ्ट केलाय. आपण पाहतोय लॉफ्ट स्क्वेअर डाव चेंडू धावतोय पळतोय. तिथे पिंट्या पाटील पोहोचले का नाही. चेंडू अगदी पोहोचलाय बाउंड्रीच्या बाहेर. धावसंख्या 38. वाव, आणि 39 धावांचं टार्गेट. सुंदर फटका बघा, पावलांचा प्रॉपरली वापर केला. हाय बॅकली चेंडू लागली, लॉफ्टेड फ्लॅशी लुकिंग क्रॅकिंग ऑफ ड्राईव्ह लगावलं डीप एक्स्ट्रा कव्हरला आणि तिथे चेंडू वेगाने दान करत 4 धावांसाठी पोहोचला आणि 38 धावा इथे पूर्ण झाल्या. लक्ष सेट केलंय 39 धावांचं जिंकण्यासाठी टीम सांगे संघा समोर. आपण पाहू शकता बघा, बॅटिंग कार्ड इथे दाखवला जातोय. 38 वरती 4, त्यामध्ये नॉट आउट ओमकार 22 धावा 13 चेंडूमध्ये. वा, मस्त सिंहाचा वाटा. सुनीलने आलेला शेवटचा चौकार मारला. 4 धावा एका चेंडूमध्ये. योगेश पाटीलचा चौकार आणि तुषारचं 3 धावांचं सहाय्य लाभलं या बॅटिंग इनिंगमध्ये. आणि बॉलिंगचं जर विश्लेषण बघितलं तर राजने इथे 2 गडी बाद केले, 11 धावा देऊन. मनोजने 1 गडी बाद केला, 7 धावा देऊन. विकी मोगरेने 8 धावा दिल्या आणि योगेशने 9 धावा खर्च केला. अशा प्रकारचं आपण बॅटिंग कार्ड बॉलिंग कार्ड पाहतोय आपल्या एसके एंटरटेनमेंटच्या या TV स्क्रीनवरती. तर 39 धावांचं लक्ष आहे. फार महत्त्वाची मॅच आहे क्वार्टर फायनलची. जो जिंकेल तो सेमीफायनलमध्ये पोहोचेल. आणि ह्या इनिंगमध्ये आता नक्की सर्वांच्या नजरा असतील की बापगाव संघ, मेहर बापगाव, जो ज्यांचा अगदी स्वतःचा संघ आणि मैदान सुद्धा आहे, तो मैदान गाजवेल की सांगेल वाडा तुमचा रडा आमचा.
हे उत्तर देतील आपल्याला या कॉमेंट्री बॉक्समधून. योगेश पाटील सर या इनिंगमध्ये रंग भरतील. नक्कीच आपण या इनिंगकडे लक्ष द्या मित्रांनो. आपण कुठेही जाऊ नका, आनंद घ्या, पाहत राहा, ऐकत राहा. हरिभक्त पारायण स्वर्गीय बाराम गोडे स्मृती चषक 2026. आणि या इनिंगमध्ये काय घडेल बिघडेल त्याचं पूर्णपणे लक्षात घेऊन नदीच्या समोर या इनिंगचा आनंद घ्या. 24 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 39 धावांची गरज सांगे संघाला. वेलकम योगेश पाटील सर इन द कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद मनोज कारवे सर. आणि दरम्यान पाहू शकेल या ठिकाणी देवरुंग गावाची आणबाण शान इंस्टाग्राम फेम रील स्टार प्रसिद्ध राहुलजी पाटील यांचे इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत, वेलकम, सुस्वागतम. पहिल्या डावाचा खेळ इथे मात्र संपन्न झाला. पहिल्या डावाच्या खेळामध्ये प्रथमतः मेहर 11 बापगाव संघाने मात्र इथे फलंदाजी केली आणि फलंदाजी करत असताना 38 धाबा इथे मात्र जोडल्या गेल्या. सर्वाधिक धाबा ओमकारच्या बॅटमधून निघाला. तब्बल 22 धाबा त्याने आपल्या संघाला योगदान दिलं. योगेश पाटीलच्या बॅटमधून फक्त 4 धाबा निघाल्या. तुषार भंडारी सुद्धा मात्र आज आय थिंक 1 डाऊनला खेळण्यासाठी आला. त्याच्या बॅटमधून निघाल्या 5 धाबा. करण उर्फ लाराच्या बॅटमधून निघाल्या 2 धाबा. आणि शेवटच्या क्षणाला शालिक आणि सुनील यांना मात्र हवी तशी कामगिरी करता आली नाहीये. बॉलिंग कार्ड पाहू शकाल. मनोज पाटीलने पॉवर प्ले षटक हाताला 7 धाबा त्यांनी खर्च केला होता. 1 विकेट्स प्राप्त केला. आणि हा सुद्धा एक मी योगायोग म्हणू शकेन. पहिल्या षटकामध्ये 7 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 8 आल्या, तिसऱ्या षटकामध्ये 9 आल्या आणि चौथ्या षटकामध्ये 11 आल्या. म्हणजे चढता क्रम इथं मात्र गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. म्हणजे थोडा मात्र कमबॅक पहिल्या डावामध्ये बॅटिंगमध्ये मेहर 11 बापगाव संघाच्या वतीने आपण पाहिलं. आणि आता मात्र इथे 39 धाबांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी रोशन मोगरे उर्फ त्याच्या सोबतीला प्रांजल पाटील ची जोडी सध्या आपण पाहत आहोत. जो संघ जिंकेल तो सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल आणि त्यांचा सामना असेल जय झोटिंग देवरुंग संघाच्या सोबत. कारण हे 2 दिवसांची स्पर्धा आहे. कालचा दिवस पहिला आपण फायनलमध्ये प्रवेश करणारा संघ राहिला आई गावदेवी नानकर. ओमकार दलवी आता मात्र या ठिकाणी षटकाला सुरुवात करतोय. 24 चेंडू 39 लक्ष समोर असेल आणि पहिल्या चेंडू पाहू शकेल या ठिकाणी गॅपमध्ये टाकण्याचा प्रयत्न. हो, चांगला क्षेत्ररक्षण. शेवटच्या क्षणाला मात्र पाहू शकेल त्या ठिकाणी झेम केली आणि भावेशांचे बंधुराज होते त्या ठिकाणी मिस्टर केतन मेहर. हो, भरपूर दिवसानंतर केतन आपल्याला क्रिकेटच्या रिंगणामध्ये पाहायला मिळत आहेत. कारण वडिलांनी त्याच्यावरती मोठी जबाबदारी टाकलेली आहे. कामधंदे जरूर ते मात्र पूर्णपणे पाहणी करतात. परंतु आज आपल्या गावासाठी, आपल्या टीमसाठी, आज आपल्या मेहर परिवारासाठी ते मात्र या ठिकाणी रिंगणामध्ये उतरले. आणि पहिल्या चेंडूवरती रोशनच्या माध्यमातून पहिली धाव. त्याच्यानंतर प्रांजल पाटीलचा सफराक जबरदस्त इथे मात्र फटका पाहायला मिळतो. रेस सुरू आहे. 3-3 1700 चेंडूचा पाठलाग करत आहेत आणि अखेर शेवटच्या क्षणाला चेंडू कव्हर पॉइंटच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. जिकडे बालरामजी मेहर आणि नवनाथ पाटीलची जोडी आपल्याला उपस्थिती त्यांची पाहायला मिळते तिकडेच चेंडूला सुद्धा मात्र अगदी भरगा वेगाने मात्र चेंडू मात्र निघून गेला. आणि हे दृश्य पहा, ऍक्शन रिप्ले जबरदस्त. मात्र त्या ठिकाणी पॉवर प्लेच्या षटकामध्ये स्ट्रोक पाहिला, अगदी थोडंसं पुढे निघाला आणि त्याच्यानंतर पाऊस अगदी परफेक्टली पॉईंटला मात्र त्या ठिकाणी बीट केलाय. आणि पहिल्या चौकार प्रांजल पाटीलच्या इनिंगमध्ये मात्र पाहायला मिळाला. हो, पुन्हा तोच फटका खेळायचा होता परंतु इथे चेंडूमध्ये थोडंसं गती परिवर्तन आणि चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. निर्धावाच्या रूपाने सिंगल धाबेचा प्रयत्न होता परंतु तिथे प्रांजल पाटीलला मात्र बीट केलंय. आणि या फलकावरती धावसंख्या पाहू शकाल स्थिर असताना विदाउट लॉस 5 धावा पाहायला मिळत आहेत. दोन्ही संघ एकाच कॅलिबरीचे पाहायला मिळत आहेत. बॅलन्स संघ आहेत. चांगला मॅच होण्याची शक्यता नाकारता येऊ देत नाही. पाहू शकाल पुन्हा डान्सिंग ट्रॅक शॉट पुढे येऊन इनपिला बीट केला आणि चेंडू सरळ चला एस्टा कव्हरच्या पलीकडे
दुसरा चौकार प्रांजल पाटीलच्या बॅटमधून. असं वाटतं की प्रांजल पाटीलची ऑफ साईडचे जे क्षेत्र आहेत ते मात्र स्ट्रॉंग असावेत, ज्या अनुषंगाने मात्र सातत्याने त्याच ठिकाणी मात्र फटके केले जात आहेत आणि गोलंदाज सुद्धा तीच चूक करतोय. कारण ऑफ स्टिकच्या अगदी बाहेर चेंडूच्या हाताळणी आणि हा स्ट्रोक पहा, बॅटचा फ्लो अतिशय चांगल्या प्रमाणात छोट्या शेवटच्या क्षणाला मात्र त्या ठिकाणी बॅटचं तोंड उघडलं आणि तिथे मात्र दुसरा चौकार प्राप्त केला. इथे मात्र मिड ऑफच्या दिशेने मात्र केल्याचा प्रयत्न, फेकी थोडीशी संत आली आणि त्यामुळे पाहतो की प्रांजल पाटीलला मात्र सिंगल धाव त्या ठिकाणी पूर्ण केले गेले. एक धाव लावला गेला प्रांजल पाटील या खेळाडूवरती आणि आज तो धाव मात्र सक्सेस राहिलाय असं म्हणायला हरकत नाही. टीम एकवेळा सांगायच्या दृष्टिकोनातून, कारण आपण साथीने पाहतो की रोशन मोगरेच्या सोबतीला मग मनोज पाटील असेल किंवा पिंटू पाटील असेल किंवा विकी मोगरे असेल, हे खेळाडू मात्र साथीने आपल्याला पाहायला मिळत असतात. परंतु आज प्रांजल पाटील एज अ ओपनर म्हणून मात्र या ठिकाणी कामगिरी करतोय. ओ रिव्हर्सचा फटका बाहेर काढण्याचा प्रयत्न रोशन मोगरेने केला, त्याच्यानंतर पावशकाल रेक्स उचलली त्या धाबेमध्ये आणि त्या मात्र टीव्ही पंचाकडे मात्र हा निर्णय सोपवलाय. सॉफ्ट सिग्नल नॉट आउट आहे, परंतु आता टीव्ही पंचाकडे मात्र निर्णय सोपवला चेक करण्यासाठी. फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद आहे की नाही, लेगबाच्या स्वरूपात आय थिंक या ठिकाणी धाव मिळू शकेल जर फलंदाज सेफ असला तर. प्रतीक ठाकरे सध्या जरूर हे दृश्य सातत्याने मात्र पंचांना दाखवण्याचा प्रयत्न करतायत. रिप्लेमध्ये योगेश पाटीलने पाहू शकेल इथे चेंडूला उचलून फेक तर चांगल्या पद्धतीने केलाय, परंतु आता इथे गोलंदाज ओमकार दलवीनं मात्र या ठिकाणी योग्य वेळेवरती आता मात्र तिथे एसट्या उद्ध्वस्त केलेल्या आहेत की नाही हे तर मात्र पाहावं लागेल. बॅट आय थिंक पाहिलं तर ग्राउंडेड चांगल्या प्रमाणे केलेले आहे, परंतु ते आता लाईनच्या आतमध्ये आहे की बाहेर आहे ते आता मात्र पाहावं लागेल या ठिकाणी. बॅटर नॉट आउट, धाव कंप्लीट आणि लेग बायच्या स्वरूपात ही धाव मात्र या ठिकाणी जोडली जाणार आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आता मात्र या ठिकाणी पाहू शकाल एकूण संघाची धावसंख्या 39 धावांचा पाठलाग करत असताना 11 धावा फलक्यावरती लागल्या गेल्या. चांगली सुरुवात, स्वप्न सुरुवात, फ्लाइंग स्टार्ट म्हणू शकतो आपण. विदाउट लॉस ही एक जमेची बाजू एकविरा स्पोर्ट्स संघाची आपण म्हणू शकतोय. 18 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आणि 18 चेंडूच्या खेळामध्ये इथून आता मात्र 28 धावांचं संरक्षण इथे मात्र करावं लागेल मेहर 11 बापगाव संघाला आणि त्यामुळे आता मात्र आज मेहर 11 संघ सुद्धा मात्र एक वेगळी चाल, एक वेगळी रणनीती आकारलेली आहे. आज शालिक भोईरला दुसरा स्पेलसाठी त्याला मात्र बोलवलंय, दुसऱ्या षटकासाठी. कारण आपण साथीने पाहतो की सुनील असेल सातत्याने दुसरा षटक हाताळला तर आपण नेहमीच त्याला पाहत असतो, परंतु आज शालिकच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. आणि आता नॉन पॉवर प्लेचा खेळ सुद्धा इथे आपण पाहतोय. तब्बल 3 ऑन साईडला बाउंड्री रायडर्स पाहतोय. लॉंग ऑन आहे, मिड विकेट आहे, स्क्वेअर लेग आहे आणि एक शॉर्ट फाईन लेगकडे तुम्ही फिल्डर पाहू शकाल. आणि चेंडूच्या हाताने ऑफस्टिकच्या अगदी बाहेर जात असताना पंचाचा वाईटचा इशारा पाहायला मिळतोय. अतिरिक्त चेंडूने मात्र इथे शालिक भोईर सुरुवात करत असताना मिड ऑफला एक फिल्डर पाहू शकाल तैनात केलाय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर तैनात केलाय. डीप वाडिश लॉंग ऑफकडे एक फिल्डर आहे वशिमच्या रूपानं आणि शॉर्ट थर्डमॅनला एक फिल्डर तैनात केलाय. अशा प्रमाणे ही व्ह्यू रचना आणि शॉर्ट कव्हर अगदी डीप कव्हर पॉईंटला एक फिल्डर तैनात केलाय. हो इथे मात्र चेंडू हवेत, क्राउड जेल डायरेक्ट हिट. वाह वा, का निशाणा साध्य केला त्या ठिकाणी अज्जू होता त्या ठिकाणी आणि पहिल्यांदा मात्र त्याचा मात्र पावसाळ्या या ठिकाणी नेम साध्य झाला, परंतु फलंदाज झेलबाजच्या स्वरूपात मात्र या ठिकाणी रोशन मोगरे मात्र या ठिकाणी बाद झालाय. आणि हे दृश्य पहा, कारण अज्जूचं सुद्धा मी कौतुक करेन, जर इथे या ठिकाणी बॅटचा जर स्पर्श नसता तर मात्र फलंदाज आय थिंक नाबाद राहू शकला असता आणि त्याच्यामुळे त्यांनी ती रिक्स उचलली आणि परफेक्ट निशाणा त्याने साध्य केला होता. परंतु ही विकेट्स गोलंदाज शालिक भोईरच्या खात्यामध्ये पार पडू शकेल आणि फलंदाज रोशन मोगरे आता मात्र पाहू शकेल या ठिकाणी निराश पावलानं दगावच्या दिशेने निघून गेला. आणि ज्या विकेटची मात्र आवश्यकता होती तो विकेट्स आय थिंक शालिक भोईरनं आपल्या संघाला प्राप्त करून दिला आणि रोशन बाद होण्यापूर्वी फक्त आपल्या संघाला एका धावेचं योगदान देऊन तो मात्र माघारी परतला. न्यू बॅटर मनोज पाटील आणि एक वर्षाचा तुजोरबा त्याच्याकडे आहे. मग BC4 मधील तुम्ही ओपन कॅटेगरीचे सामने पाहिले असतील. अनेक वर्षे धनेश शिलोंग कुकचे संघाचं सुद्धा त्यांनी मात्र प्रतिनिधित्व केलं होतं, परंतु आज गावच्या संघाचं सुप्रतिनिधित्व करताना पाहायला मिळतोय.
आणि सांगा नावानं फार लौकिक असलेला खेळाडू अर्थात मनोज पाटील. बरोबरीची टक्कर सध्या आपण पाहतोय. अगदी या दोन्ही टीमचा विचार केला तर आतापर्यंत दोघांमध्ये समान समान खेळ आतापर्यंत राहिलेला आहे. परंतु जो 1% सरस कामगिरी करेल तो संघ मात्र या सामन्यावरती विजयाची पताका फडकवणार. ऑन साइड खेचून मारायचे होतं परंतु चेंडू चालला संत गतीने. हो, वेगाने सुनील आला. सुनीलचा आपण जर विचार केला तर मात्र काय जबरदस्त पॅकेज आहे. मग उत्कृष्ट क्षेत्ररक्षण असेल, गोलंदाजी असेल किंवा बॅटिंगचा डिपार्टमेंट असेल, या सर्वच गोष्टीमध्ये हा खेळाडू मात्र अगदी उल्लेखनीय कामगिरी करत असतो. आणि दरम्यान पाहू शकले या ठिकाणी आमचे सूर्यजी मेहर यांचं शुभ आगमन होत असताना त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत, वेलकम, सुस्वागत. सिंगल आय थिंक या चेंडूवरती पाहिले आपण आणि फलकावरती लागला गेला एकूण 13 धावा. राऊंड द विकेट मारा करतो शालिक. ओहो, सरप्राईज डिलिव्हरी, नाईसली बाउन्सर पडल्यानंतर अचानक मात्र तिथे चेंडू बाउन्स मिळाला. सुरुवात शालिकचा विचार जर आपण केला तर स्वेअर चेंडूने केली तो, परंतु त्याच्यानंतर काय जबरदस्त कमबॅक. हा मेहर 11 बाबगाव संघ एक छुपा रुस्तम संघ आहे. सुरुवातीला दोन्ही स्पर्धा या संघाने जिंकल्या आणि खास करून सर्वात मोठी स्पर्धा चॅम्पियन ट्रॉफी या संघाच्या नावावरती राहिली. खोदून काढण्याचा प्रयत्न, पुन्हा दोरीचा प्रयत्न ते होणार का? सिंगल तर कंप्लीट झाली आहे. पुन्हा चेंडू सुनीलकडे चाललाय. असं वाटतं की आज चेंडू आणि सुनीलची मैत्री चांगली जमलेली आहे, कारण सातत्याने त्याच्याकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. आणि या पावसाळ्याला या ठिकाणी सिंगल आता मात्र धावेने आता मात्र 10 फलक पुढे जात असताना या ठिकाणी एकविरा स्पोर्ट्स सांगे संघाचा फलक पुढे चाललाय. 14 या आकड्यावरती मॅच बनलेली आहे, मॅच ऑन आहे असं म्हणायला हरकत नाहीये. अजून पाहिलं तर या ठिकाणी 25 धाब्यांची गरज आहे. येणाऱ्या 14 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. 14 गेंदे अभी भी बाकी और 25 रनों की जरूरत. ओ स्लाइस केलाय, फटका तुषार भंडारी चेंडूच्या खाली. व्हाट अ कॅच, ओ माय गॉड. हा झेल पकडला की सामना पकडलाय. फलंदाज मनोज पाटील डगआउटच्या दिशेने चाललाय आणि या स्पर्धेच्या माध्यमातून बस फिल्डरसाठी ट्रॉफी सुद्धा आहे आणि त्याच्यामध्ये तुषार भंडारीचा आता मात्र उल्लेख करायला हरकत नाहीये. ऍक्शन रिप्ले, स्लाइस करण्याचा प्रयत्न, परफेक्ट व्हाईट यॉर्कर लेत होता. कुठेतरी पाहिलं तर खोदून काढण्याचा प्रयत्न मनोज पाटीलने केला आणि पहा बॉडी बॅलन्स. वा बाई वा, तुषारची हुशार कामगिरी. आणि आज खरोखरच त्याचं कौतुक करत सर दोन्ही हात आकाशामध्ये 12 मेऱ्यांचे वरती गेले आणि खरोखर टाळ्यांचा मात्र त्या ठिकाणी कडकड आवाज सर्वांना मात्र ऐकायला मिळाला. कॅच ऑफ द टुर्नामेंट, जबरदस्त मात्र जागी झेल पकडलाय. आणि आता मात्र वातावरण पूर्णपणे मेहर 11 बापगाव संघाच्या खेम्यामध्ये एक वेगळी ऊर्जा निर्माण झाली, कारण मनोज पाटीलच्या विकेटचं महत्व फार होतं, फार जास्त होतं आणि ती विकेट शालिकने आपल्या संघाला प्राप्त करून दिली. 2 सफलता आतापर्यंत त्याच्या खात्यामध्ये पाहिल्या. प्रथम तर रोशनला त्याने माघारी पाठवलं आणि आता मात्र मनोज पाटीलला. वा, क्रमांकामध्ये शालिकच्या बदल काय केला आणि मात्र या खेळामध्ये आज मेहर 11 संघाच्या मात्र बदल झाला असं म्हणायला हरकत नाहीये. यालाच म्हणतात बाला परफेक्टली नियोजन, परफेक्टली कार्यक्रम. आणि आम्हाला एक आस आहे की तुमच्या संघामध्ये सुद्धा मात्र असं नियोजन पुढच्या स्पर्धेमध्ये होईल. परंतु या ठिकाणी चांगली गोलंदाजी, क्रेझी किया रे, बेस्ट वर्सेस बेस्ट. सध्या आपण या ठिकाणी हा सामना पाहतोय. चला, काही अडचणी आलेल्या आहेत, पंच जरूर तिकडे मात्र इशारा करतायत. चला, जे बच्चा पाटी आपण रॅलिंगच्या पाठीमागे ट्रॅव्हलिंग करा, आतमध्ये येऊ नका. शेवटचा बॉल, 10 फलकावरती धावसंख्या पाहिली तर 14 आहे. 13 चेंडू आणि 25 ची गरज. नवीन फलंदाज विकी मोगरे आणि आलेला चेंडूला ब्लेड घेऊन दिलाय. हो माय गॉड, काय सामना मात्र या ठिकाणी अल्टी पलटी पाहतोय. अगदी डोलायमान स्थितीमध्ये सामना. कधी झुकतोय मेहर 11 बाबगावच्या संघाकडे तर कधी झुकतोय या ठिकाणी एकविरा सांगे संघाकडे. आणि एकदा पहिल्या चेंडूमध्ये विकीनं आगास केलाय, चेंडूला मात्र भेट घेऊन दिला. बाउंड्रीच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार आणि षटकाराने पुन्हा मात्र या ठिकाणी या सामन्यामध्ये कमबॅक करत असताना एकविरा स्पोर्ट्स सांगे जी मेहनत पहिल्या 5 चेंडूवरती केली होती शालिक बोईरनं, त्या मेहनतीवरती शेवटच्या चेंडूवरती पाणी फेडलंय फलंदाज विकी मोगरेनं. आणि तर मात्र समीकरणामध्ये होणार बदल. पहिल्या 2 षटकाचा खेळ पाहिला तर या ठिकाणी 20 धावा फलकावरती लागल्या गेल्या आणि त्या मात्र विजयासाठी 12 चेंडूंच्या खेळामध्ये 19 धाब्यांची गरज.
शालिक भोईर अजूनही मात्र त्या धक्क्यातून बाहेर निघाला नाहीये. कारण त्याला सुद्धा माहिती की मी आज चांगली मेहनत माझ्या संघासाठी केली होती, परंतु एक छोटीशी चूक. कारण अगदी विकीच्या पुढ्या चेंडूच्या हाताने तो शेवटचा चेंडू आपण पाहिला आणि त्याच्यावरती परफेक्टली मिडल ऑफ द बॅट मनगडी फटक्याचा वापर केला आणि चेंडून थेट हवाई सफर केला. आणि आता मात्र मनोज पाटील पाणी पाजतोय, परंतु या सामन्यामध्ये कोण कोणाला पाणी पाजणार आणि टकमक नजरेने आता मात्र जेट जोटिंग दोरून संघाचे खेळाडू आता मात्र या सामन्याकडे आशाभूत नजरेने पाहतायत की आता मात्र आपल्या अगेन्स्ट संघ कोणता येणार. मेहर 11 बापगाव के एकविरा स्पोर्ट्स सांगे. हा ठसन क्रिकेट आहे. ग्रामीणचा ज्यावेळी आपण खेळ पाहतो त्यावेळी ठसन ही मात्र नेहमीच पाहायला मिळत असते. अगदी या प्रत्येकाच्या समोर आपल्या गावाची प्राण प्रतिष्ठा असते. प्रत्येक जण आपल्या गावाच्या नावासाठी खेळत असतो आणि जानकी बाजी लगावत असतात. आणि त्यापैकी मात्र हे दोन संघ एकमेकांच्या विरोधात खेळताना पाहायला मिळत आहेत. सुनीलच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय आणि हा षटक जो आहे तो मात्र चित्र पूर्णपणे स्पष्ट करून देणार की सामना कुठल्या बाजूला आता मात्र जास्त वर्चस्व मात्र राहणार. 12 चेंडू 19ची गरज. चला सुनील आपण खेळायला सुरुवात करा, कारण यानंतर अजूनही आपल्याला 2 मॅचेस कव्हर करायचे आहेत आणि तेही सामने आपल्याला जास्तीत जास्त षटकांचे खेळवायचे आहेत असा आमचा निर्धार आमच्या आयोजकांचा आहे. त्यासाठी तुमची साथ आम्हाला हवी असेल. 12 बॉल 19ची गरज. प्रांजल पाटील स्ट्रायकिंग एंडला. विकीच्या सोबतीला आपण पाहतोय आता बरोबर 5 बॅटमधून 2 चौकार पाहिले. 11 धावसंख्येवरती तो खेळतोय. विकी खेळतोय 7 धावसंख्येवरती. त्याने चेंडू फेस केला एक आणि इथे चेंडू राहिला खाली. ओ गोलंदाजाने मात्र मेहनत चांगली केली, परंतु त्याच्यानंतर डायरेक्ट पुन्हा क्लायमॅक्स. पुन्हा मात्र या ठिकाणी काय केलं, पुन्हा अज्जूचा परफेक्ट निशाणा. ओ भाई क्या हो रहा है. जबरदस्त जबरदस्त. मात्र या सामन्यामध्ये चढ उतार उतार चढ या सर्व बाबी पाहायला मिळत आहेत. आणि फलंदाज विकी मोगरे त्या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात बाद. आणि हे दृश्य पहा, चेंडू खाली राहिला होता, त्याच्यानंतर योगेश पाटील कडून घडली चूक विकेट किपरच्या भूमिकेमधून. चेंडू गेला शॉट थर्डमॅनला अज्जू केणे यांच्याकडे आणि तदनंतर चेंडूची हाताळणी ऐष्ट्यांवरती झालेली आहे. ओ आणि फलंदाज कुठल्याही फ्रेम मध्ये नाहीये. एवढा वेगाने मात्र चेंडू हाताळला की एसटी सुद्धा मात्र किती दूरवरती जाऊन मात्र लँडिंग झालेली आहे. वा. आणि या 2 हिटिंगसाठी कारण त्याची एनर्जी वाढवण्याचा प्रयत्न आता आमचे आयोजक करतात, कारण त्यांच्यासाठी 1 डझन केली ऑफर झालेली आहे. सामना संपल्यानंतर ते आपण केली स्वीकारायची आहेत, कारण आमच्या आयोजकांनी सर्व काही बाबतीत कुठल्याही प्रकारे मात्र कमतरता भासून दिली नाहीये. सर्व एनर्जी प्रोडक्ट या स्पर्धेमध्ये दिलेले आहेत. ॲपी फीज, एनर्जी हेल्थ ड्रिंक, त्याच्यानंतर केली. जबरदस्त जबरदस्त नियोजन. खरोखरच आयोजक या ठिकाणी जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. जे अंबिका दोरुपाडा संघाच्या वतीनं ही साकाळी जाणारी स्पर्धा स्वर्गीय बारामजी गोडे स्मृती चषक 2026 आणि आता आपण या स्पर्धेच्या अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलो आहोत. निबाट राज मोगरे आणि आता मात्र सामन्यावरती राज करणार का. पहिल्या चेंडूवरती रनआउटच्या स्वरूपात विकेट आली आणि आता मात्र समीकरणामध्ये बदल झाला. 11 चेंडू शिल्लक आणि 19ची अजूनही गरज. चला पहिली वॉर्निंग फिल्डिंग करणाऱ्या संघाला वेले संदर्भात पंच गोकुलदास पाटील सर देत असताना, कारण वेल ही कोणासाठी थांबत नसते मित्रांनो. फोर्थ विकेट मारा करतोय. बागपूटला गेले समोरच्या दिशेने स्क्वेअर कॅटचा नजराना मात्र क्लासिकल फटका. कव्हर पॉईंटचा क्षेत्ररक्षक तुषार पुन्हा चेंडूवरती पोहोचलाय. सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण केली गेली. कारण आयुष्यामध्ये पहा, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक चांगली वेल असते, परंतु त्या वेलेवरती तो कार्यक्षम करणं गरजेचं असतो. आणि जर ती आयुष्यातून वेल निघून गेली तर मला आयुष्यामध्ये आपण काही करू शकत नाहीये, अशी ही वेल आहे. चांगला नियंत्रण, चांगला कंट्रोल सध्या सुनीलने मात्र आपल्या गोलंदाजीमध्ये दाखवला आतापर्यंत. आणि त्यामुळे आता मात्र धावांचा वेग थोडाफार का होईना मात्र या ठिकाणी कंट्रोल केलाय. त्याच्यावरती गतिरोधकाचं कार्य सुनीलने केलेलं आहे, परंतु त्याचं कार्य अजून संपन्न झालेलं नाहीये. चेंडू पडल्यानंतर हलकासा मात्र ऑफसिकच्या बाहेर मोमेंट घेतो आणि त्याच्यामुळे पाहतो की पंचाने दोड्यात समांतर वाईटच्या स्वरूपात सिंगल धाव या ठिकाणी पूर्ण केली गेली. प्रत्येक धावेनंतर सांगेकरांच्या टाळ्या वाजल्या जात आहेत आणि प्रत्येक डॉट नंतर प्रत्येक विकेट नंतर आता मात्र बापगावकरांच्या सुद्धा मात्र टाळ्या या ठिकाणी वाजल्या जात आहेत. वा. आज लंच ब्रेक नंतर मात्र मॅचेस चांगल्या प्रमाणे पाहायला मिळाला. नेट टू नेट फाईट्स आपल्याला पाहायला मिळाला आणि याच प्रकारचे सामने प्रेक्षकांना मात्र पाहायला आवडत असतात. सामना कोणी जिंकू द्या, परंतु एक चांगला क्वालिटी क्रिकेट दोघांच्या वतीने झालं पाहिजे
अगदी गोलंदाजा डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न प्रांजल पाटीलने केला. वेगाने शालिक भोईर आला. दुहेरीचा प्रयत्न जरूर राज करतोय, परंतु शालिकचं कौतुक करावं लागेल. परंतु तिकडे मिस्टेक घडली गेली. एक धाव मात्र जास्त खर्च केली. या धावा तुम्हाला वाचवायच्या आहेत. बिचारा त्या शालिकने मेहनत किती चांगल्या प्रमाणे केली. अगदी जानकी बाजी तरी लावली आणि त्याच्यावरती मात्र कुठेतरी आपल्या सहकार्याने मात्र पाणी फिरलं असं म्हणावा हरकत नाहीये. मी नेहमीच उल्लेख करतो शालिक की या 2 खेळाडूंचा तो एकटा काम करतोय आउटफील्डमध्ये स्पेशली, आणि ते पुन्हा त्याने सिद्ध करून दाखवलं. परंतु कुठेतरी एका धावेचा नुकसान झाला मेहर 11 बापगाव संघाला असं म्हणायला हरकत नाहीये. 2 धावा तिथे पूर्ण केल्या आणि या दुहेरीच्या प्रयत्नामध्ये संघाची धावसंख्या पोहोचली गेली 24 या आकड्यावरती. अजूनही पाहिलं तर इथे 15 धाब्यांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. चेंडू शिल्लक 9 चेंडू 15 धावा. ओव्हर द विकेट मारा करतोय. फटका हवेत केलाय. पुन्हा शालिक भोईर. चेंडू खाली चाललाय. झेल घेणार का? ओ पकडला झेल आणि समाप्त झाला त्या ठिकाणी प्रांजल पाटीलचा खेळ. धक्का क्रमांक 4 लागत असताना टीम एकविरा सांगे संघाला. बॅटचा फ्लो पाहिला तर अगदी हवेत जास्त वर गेला. डोका सुद्धा आपण पाहिलं वर गेला आणि त्यामुळे फटक्याला उंची जास्त मिळाली आणि त्याच्यामुळे शालिक भोईरकडे वेळ जास्त शिल्लक राहिला आणि काय तो कंट्रोल त्याचा पाहिला आणि शेवटच्या क्षणाला मात्र त्याने आपल्या हाताची ओंजल बाहेर काढली आणि त्या चेंडूला मात्र आपल्या उजलीमध्ये कैद केलाय. न्यू बॅटर पिंटू पाटील आणि राज मोगरे आता यांच्यावरती जबाबदारी वाढलेली आहे. सुरुवात लाजवाब पाहिली आपण. फलंदाज प्रांजल पाटीलला 2 चौकार लगावले. त्याच्यानंतर मात्र विकी मैदानाच्या आतमध्ये विकीने सुद्धा मात्र 6 आपल्या डावाला सुरुवात केली. परंतु सुनीलनं लाजवाब मात्र या 3ऱ्या षटकामध्ये आतापर्यंत कामगिरी केली येईल आपल्या संघासाठी. समीकरण ऑन स्क्रीनवरती पाहू शकाल. 8 चेंडू शिल्लक 15 धाब्यांची गरज. हे 2 चेंडू फार निर्णायक असतील दोन्ही टीमच्या अनुषंगाने आणि जो संघ जिंकेल तो लगेचच मात्र आजच्या लॉर्ड्समधून शेवटच्या सामन्यामध्ये आय थिंक सेमीफायनलमध्ये खेळ फेस करणार आहे जय जोटिंग देवरूज संघाच्या विरोधात. पिंटू पाटील ऑन स्ट्राईक वरती. सर्वात अनुभवी खेळाडू एकविरा स्पोर्ट्स सांगे संघाचा आपण विचार केला तर सुनील गांगुडे आमच्यापासून दूर जाता असताना गांधारी विलेजच्या माध्यमातून या ठिकाणी सुरुवात केली. काय चेंडूच्या हाताने अगदी बॅकअप लाईन डिलिव्हरी पडल्यानंतर हलकासा चेंडू पाहिला तर या ठिकाणी बाहेर निघाला. आपण पाहू शकाल एक क्षण रिप्लेमध्ये थोडंसं फिंगर रोल केलं आणि ज्यावेळी फटका मात्र फलंदाज पिंटूने मात्र एक्झिक्यूट केला त्यावेळी मात्र थोडीशी नजर सुद्धा त्याची बाजूला हटली गेली आणि त्यामुळे मात्र चेंडू बॅटमध्ये कुठलाही संपर्क कनेक्शन झाला नाहीये. वा, ज्या षटकाची मात्र आवश्यकता होती तो षटक आतापर्यंत सुनीलच्या वतीने आपण पाहतोय आणि त्या मात्र समीकरणामध्ये बदल होता असताना 15 धावांची अजून गरज. 7 चेंडूचा खेळ अजून शिल्लक. म्हणजे या चेंडूवरती किमान तुम्हाला एखादा मोठा मात्र फटका इथे खेळावा लागेल आणि तो फटका पिंटू पाटीलच्या बॅटमधून बाहेर निघणार का? प्रयत्न करतोय परंतु लागोपाठचा दुसरा डॉट बॉल आणि या मॅच मध्ये आता मात्र वापसी करत असताना मेहर 11 बापगाव. सामना होता कुठे आणि सामना आला कुठे. 2 षटकाचा आपण विचार केला तर 20 धाबा इथे मात्र जोडल्या होत्या. 12 चेंडूमध्ये 19 आल्या आणि 19 असताना मात्र या 6 चेंडूमध्ये सुनीलला एका षटकाच्या खेळामध्ये फक्त खर्च केल्या 4. गडी बाद केला 1 विकेट रनआउटच्या सुरुवात प्राप्त केली आणि तुम्हाला गोलंदाजी सुनीलची आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. जबरदस्त कामगिरी. येणारे 6 बॉल शिल्लक आणि आता मात्र विजयासाठी 15 धाब्यांची गरज. परंतु आता विचार असा सुरू आहे की आता तुषारकडे चेंडू द्यायचा की या गोलंदाज करण मेहरकडे चेंडू द्यायचा. आणि जसा करणचा उल्लेख केला भावेच्या चेहऱ्यावरती गोड स्माईल आली. नाही, भावासाठी तर प्रेम पाहिजे असं काही नाही, परंतु ही चूक मात्र कॅप्टन तुषार मात्र करणार नाहीये आणि स्वतः मात्र शिंदे मात्र हातात घेतल्या. स्वतः संघाची जबाबदारी हातामध्ये घेतलेली आहे आणि कोचिंग पहा. दररोज संघाचे पुरस्कर्ते आहेत परंतु सुरुवातीला पहिली इनिंग ज्यावेळी होती त्यावेळी एक्स्ट्रा कव्हरला होते आणि जशी दुसरी इनिंग आली अगदी कव्हर पॉइंटला गेले. बारामजी मेहर त्यांच्या नसा क्रिकेट आहे. तर स्वतः क्रिकेटर चांगले आहेत. 40 प्लसचा क्रिकेट ते चांगला खेळत आहेत. आयोजकांना नेहमीच ते प्रोत्साहन देत असतात. परंतु आज तुषारला प्रोत्साहनाची गरज आहे की राज आता मात्र या शेवटच्या षटकामध्ये राज इथे मात्र निर्माण करणार का? 7 चेंडू 15 धाब्यांची गरज. वॉट अ मॅच. हाय थ्रिलर.
पहले था वो ट्रेलर और अभी जो शुरू हो रहा है वो पिक्चर है. खूप लॉंग रन अप आहे. ओव्हर द विकेट मात्र तुषार सुरुवात करतोय. थोडासा स्टेप मध्ये मात्र या ठिकाणी चुकलाय आणि त्यामुळे पंचाचा डेड बॉलचा इशारा इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आता मात्र पाहू शकलो प्रेक्षकाची गर्दी आता हळूहळू या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण बापगाव या ठिकाणी वाढत चाललेली आहे. ऑनलाईनच्या माध्यमातून सुद्धा मात्र भरपूर प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. सर्व या चाहत्यांचा मी ज्या अंबिका क्रिकेट संघ देवरुंपाडा संघाच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतोय. हार्दिक स्वागत करतोय. 6 बॉल 15 धाबींची गरज. पहिला चेंडू टॅक साऊंड पाहायला मिळतो. चेंडू गॅप मध्ये चालू वाढीश लॉंगला शालिक कमालीचा क्षेत्रक्षक करतोय. दोरीचा प्रयत्न जरूर झाला परंतु 2 धाबा त्या ठिकाणी वेगाने चित्त्याच्या चपलाईनं आणि हरणाच्या वेगाने मात्र कंप्लीट केल्या गेला. स्वतःवरती शालिक नाराज आहे परंतु प्रयत्न चांगले पाहिले. पहिल्या चेंडूवरती आला 2 धाबा येणारे 5 चेंडू शिल्लक 13 धाब्यांची गरज. सामना आपण पाहतोय कधी झुकतो सांगे संघाकडे सामना झुकतोय कधी मेहर 11 बापगाव संघाकडे परंतु जिंकणार एकच संघ आहे. मग तो कोणता संघ असेल सांगे की बापगाव बापगाव की सांगे. थोड्याच वेळात मात्र या सामन्याचा रिझल्ट जो आहे तो मात्र आपल्यापर्यंत पोहोचणारच आहे. परंतु इथे 5 बॉल शिल्लक आणि कंपल्सरी तुम्हाला मात्र इथून या ठिकाणी 13 धावा जोडावा लागतील. राजकडे ती क्षमता आहे. फटका हवेत केला. टायमिंग प्रॉपर नाहीये. विकेट किपरनं कॉल केलाय योगेश पाटील की हा झेल माझा आहे मी पकडणार आणि त्याने पकडून दाखवला आणि फलंदाज राज मोगरे चाललाय दगावच्या दिशेनं. विकेटचा पतन आणि मैदानाच्या आतमध्ये सेलिब्रेशन करायला सुरुवात झाली. करत त्यांना माहिती की प्रत्येक विकेटचं फार महत्व आणि आता मात्र विकेटही आली. एक चेंडू सुद्धा कमी झाला आणि समीकरणामध्ये सुद्धा बदल होताना पाहायला मिळतोय. 4 गेंदे अभी भी बाकी और 4 गेंदों में 13 रनों की जरूरत. डीजे कम ऑन. किती मोठी फॅन फॉलोइंग आहे. वाह वाह आणि मित्र किती छान आहे बघा तुषारचा. वाह हे दृश्य आता मात्र अनेक स्पर्धेमध्ये आपण पाहत असतो. कोणी सेल्फी घेतोय कोणी किस घेतोय आणि कोणी पैसे सुद्धा उडवताना आपण अनेक फॅनला पाहिलेले आहेत. की प्रेक्षक कदाचित हा सामना जर जिंकून दिला तर मात्र तुषारा कदाचित तो किस सुद्धा करू शकेल कारण त्याचे प्रिय मित्र ते आहेत. 4 बॉल शिल्लक आणि 4 बॉल मध्ये आता विजयासाठी 13 धाबींची गरज. जबरदस्त मॅच. न्यू बॅटर सचिन आलाय पिंटू पाटीलच्या सोबतीला. प्रत्येकाला मात्र आपल्या प्रिय खेळाडूचा मात्र अभिमान असतो मित्रांनो. हो इथे चांगला चेंडू अगदी बॉडीला मात्र फॉलो करणारा चेंडू परंतु इथे योगेश पाटील काय करतोय. चेंडू शोधतोय आणि शोधता शोधता मात्र पिंटू पाटील तिथे एक धाव शोधली आणि मात्र स्ट्रायकिंग सुद्धा मात्र पिंटू पाटीलकडे असेल. हो अगदी बॉडीला ब्रश होणारा चेंडू. कुठल्या प्रमाणात सचिनला मात्र या चेंडूची लाईट उमगली नाहीये आणि अखेर सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण केली गेली आणि त्या मात्र कॅल्क्युलेशन क्रिकेट मात्र पिंटू पाटीलला खेळावं लागेल. 3 चेंडू तुमच्याकडे शिल्लक आहे आणि त्या 3 चेंडूमध्ये तुम्हाला किमान 2 सिक्सर या ठिकाणी मारावं लागतील. हा सामना तुम्हाला जिंकायचा असेल तर आणि आज त्या जबाबदारीने पिंटू पाटील इथे मात्र एक खेळ साकारणार का. क्षमता तर आहे त्याच्याकडे भरपूर वर्षाचा अनुभव त्याच्याकडे आहे आणि आज तो अनुभव इथे मात्र पणाला लावावा लागेल. तो विकेट मारा करतोय. ओ चेंडू खाली राहिलाय आणि आता मात्र शोर शिट्ट्या फुकल्या जात आहेत टाळ्या वाजल्या जात आहेत. भरपूर संख्येने फॅन फॉलोविंग आज मेहर 11 बापगाव सगळी घरच्या मैदानावरती आपण पाहतोय आणि त्या येणाऱ्या 2 चेंडूवरती 2 सिक्सरची आवश्यकता हे फॅन फॉलोविंग पाहू शकेल या ठिकाणी. सर्व फॅन्स आणि अजूनही येत आहेत. हो जय मल्हारवरून आलेले आहेत आपल्या संघाला मात्र या ठिकाणी प्रोत्साहन देण्यासाठी. वाह वाह चला वेल कमी खर्च करा. पंच वॉर्न करतायत. लारा प्लीज शालिक प्लीज खेळ सुरू करा तुम्ही. 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 2 चेंडू मध्ये आता विजयासाठी 12 धाब्यांची गरज. 2 सिक्सरची गरज आहे. येणार का. हो पहिला चेंडू उचलला हवेत. सुनीलचा प्रयत्न लाजवाब. वाह वाह परंतु प्रेक्षकांना विनंती करतो की सामना संपला नाहीये. कोणी आतमध्ये जाऊ नका मित्रांनो. आपल्याला एन्जॉयमेंट करायचा परंतु बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मैच कोई भी जीते अंदर कोई नहीं आएगा. ध्यान में रखो. जर तुमच्या भी भावना समजू शकतो. तुम्ही अगदी भरपूर दूरचा प्रवास कापून या स्पर्धेकडे आलेले आहात परंतु तुम्ही बाउंड्री लाईनच्या पलीकडे सेलिब्रेशन करा. शेवटचा बॉल शिल्लक आणि
एका लिगल बॉलची आवश्यकता टीम मेहर 11 बापगाव संघाला आणि अखेर हा सामना जिंकलाय मेहर 11 बापगाव संघाने. खूप खूप अभिनंदन बाळरामजी मेहर, खूप खूप अभिनंदन टीम मेहर 11 बापगाव अँड स्पेशली हार्ड लक टीम आई एकविरा स्पोर्ट्स सांगे. चला देऊया आपण या ठिकाणी सामनावीर पारितोषिक. ज्या फलंदाजा जोरावरती एक चांगला टोटल मात्र आज उभारला मेहर 11 बापगाव संघाने 22 धावांची तुफानी केली साकारली आणि तोच राहिला सामन्यातील मॅन ऑफ द मॅच मिस्टर ओमकार दलवी. चला ओमकार आपण यायचं आहे आणि नाणेफेकीसाठी दोन्ही टीमला विनंती असेल की आपण या सेमीफायनलची मॅच या स्पर्धेतील दुसरी सेमीफायनल. एकाच ग्रामपंचायतीतील हे दोन संघ तुम्हाला आता एकमेकांच्या विरोधात खेळताना पाहायला मिळतील. मेहर 11 बापगाव आणि त्यांच्या विरोधात संघ असेल जय झोटिंग देवरुंग. चला ओमकार आपण या आणि त्याच्यानंतर सोबतीला संगणकाला सुद्धा घेऊन या आणि आजू आपण यायचं आहे कारण आपल्या एनर्जीची एक काळजी आमच्या आजोबांनी केलेली आहे. 1 डझन केले आहेत या. दरम्यान पाहू शकाल इथे मात्र शुभ आगमन होत असताना गोवेगावची ज्येष्ठ समाजसेवक त्यांच्या माध्यमातून आम्हाला दोन्ही दिवस नाश्त्याची पाण्याची सुविधा या स्पर्धेमध्ये करण्यात आली. असे सन्माननीय आदरणीय आनंदजी म्हात्रे साहेबांचं इथे शुभ आगमन झालेलं आहे. वेलकम सुस्वागतम. चला पहिल्यांदा आपण अज्जूला केली देऊ. अज्जू या. अज्जू केने काय ते 2 निशाणे पाहिले, निशाणा लागला ना वा. आणि तदनंतर आपण देऊया आपण या ठिकाणी प्लेअर ऑफ द मॅच. चला सुरेशजी मेहर आपण या पुढे आपल्या शुभास्ते ट्रॉफी देणार आहोत. राहुलजी पाटील आपण यायचं आहे. सागरजी रंधू आपण या. रोहिदाजी घोडे आपण या. चला सर्वांच्या शुभास्ते आपण इथे पारितोषिक वितरित करू आणि त्याच्यानंतर लगेचच आपण सेमीफायनलच्या लढतीला आपण सुरुवात करू. टॉस करणार आहोत. चला राहुल पाटील द्या गिफ्ट अंपर द्या आपल्या शुभास्ते कारण आज आपल्याकडे वेळ नाही मित्रांनो. आणि पावशेर गोवेगावचे ज्येष्ठ समाजसेवक आनंदजी म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. आमचे लाडके आयोजक अनिकेत घोडे यांचे लाडके सासरे भाऊ आहेत. वेलकम सुस्वागतम. आणि सन्माननीय अनंताजी म्हात्रे साहेबांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये या. अनंताजी म्हात्रे साहेब या आपण टॉस बॉक्स मध्ये या. आपल्या शुभ हस्ते आपण सेमीफायनल सामन्यातील नाणेफेकी संपन्न करतोय. एका बाजूला पाहू शकाल जय झोटिंग देवरुंग संघ आणि दुसऱ्या बाजूला मेहर 11 बापगाव. अडोस पडोस की लढाई. एका ग्रामपंचायतीतील 2 संघ एकमेकांच्या विरोधात खेळतील हेड अँड टेल. चला देवरुंग संघ कॉल देतोय. हेड इज कॉल बट टेल आलेला आहे. टॉस जिंकला या ठिकाणी मेहर 11 बापगाव संघ. टॉस विनिंग संघटनेला आपण कोल्ड ड्रिंक्स देऊया. सापेगावचे जयेश सुतार यांच्याकडून आम्हाला शीतपेय लाभलेला आहे. टॉस जिंकला बापगाव संघानं आणि हा सामना सुद्धा प्रत्येकी 4 षटकांचा असेल. दोन्ही टीमच्या माहितीसाठी पाहुण्यांचा आभार आणि तुषार फक्त निर्णय आम्ही फलंदाजी करू. चला ऑल दी बेस्ट दोन्ही संघांना इथे मी शुभेच्छा देतोय. चांगला खेळ दोघांच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळेल याच आम्ही अपेक्षा बाळगतो. आणि नाणेफेकी जिंकल्यानंतर मेहर 11 बापगाव संघाने प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे. तर विनंती असेल जय जोटिंग देवरुंग संघाला की आपण फिल्डिंग करण्यासाठी लगेचच सज्ज राहायचं आहे. तोपर्यंत आपण काही सन्मान आहेत ते सन्मान इथे मात्र आपण संपन्न करूया. आपल्यामध्ये देवरुंगावचे सुपुत्र फेमस रील स्टार राहुल पाटील आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय. आणि या सन्मान करण्याची विनंती चला अनिकेत गोडे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान इथे मात्र संपन्न करायचा आहे. उपधर्माची शाल पुष्पगुच्छ आणि या सन्मान चिन्ह देऊन तर आपण सन्मानित करीत आहोत. राहुलजी पाटील यांनी सुद्धा मात्र कमी काळामध्ये एक उंच भरारी घेतलेली आहे या आपल्या रिस्टारच्या माध्यमातून. तदनंतर आपल्यामध्ये पाहू शकाल राहुलजी एक लाईन एक अपेक्षा आमची आहे जय अंबिका जोरपाडा संघाची.
हां हां हॅलो. आजकाल पहिलीचं 50 लफडं असलेल्या पण पोरांना ना लग्नासाठी पोर कशी पाहिजे माहिती का? ती सुशिक्षित पाहिजे, दिसायला चिकनी पाहिजे आणि मेन तिचा कॅरेक्टर चांगला पाहिजे. मला त्या मित्रांना फक्त एकच सांगायचं आहे, भावांनो आधी आपले अंगण किती किडे आहेत ना ते बघा, नंतर पोरीचा कॅरेक्टर बघा. समजलं ना? लक्षात ठेवा. थँक्यू. वाह, एक चांगला मेसेज राहुल पाटील यांनी मात्र आपल्या युवकांना दिलेला आहे. तदनंतर आपल्यामध्ये पाहू शकाल समाजसेवक सुरेशजी मेहर आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा आपण इथे सन्मानित करूया. मी रोहिदाजी गोडे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सुरेश मेहर यांना आपण इथे सन्मानित करा. चला, प्रत्येक पाहुण्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून योग्य तो मान, योग्य तो सन्मान देतोय. आणि तदनंतर गोवेगावचे समाजसेवक ज्याच्या माध्यमातून आम्हाला चांगला स्पर्धेसाठी योगदान लाभलेलं आहे, आमचे आयोजक अनिकेत गोडे यांचे लाडके सासरे बुवा आहेत. अनंताजी म्हात्रे साहेबांना विनंती असेल की आपण सन्मान घेण्यासाठी आमच्या स्वागत कक्षामध्ये या. आणि रोहितदाजी गोडे साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान इथे मात्र आपण संपन्न करायचा आहे. दोन्ही दिवस त्यांच्या माध्यमातून उत्तम नाश्त्याची सोय, त्याचप्रमाणे बिस्लरी पाण्याची व्यवस्था या स्पर्धेमध्ये आमच्यासाठी करण्यात आली आणि त्यांचा हा सन्मान. आणि पाहू शकाल सोबतीला त्यांचे नातू आहेत. वा, आजोबाच्या सोबतीला चेहऱ्यावरती गोड स्माइल. वा, धन्यवाद म्हात्रे साहेब. असंच प्रेम जावानीवरती शेवटपर्यंत राहील याच आम्ही अपेक्षा तुमच्याकडे बाळगतो. तदनंतर आपल्यामध्ये अनेक मान्यवर उपस्थित आहेत. सर्वांचं मनापासून आम्ही या ठिकाणी हार्दिक स्वागत करतोय. सेमीफायनल क्रमांक 2 जय झोटिंग देवरुंग विपक्ष मेहर 11 बापगाव अशी आपण या ठिकाणी मॅच पाहणार आहोत. सन्मान विनोदजी बजागे आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत, त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. विनंती असेल की आपण या स्वागत कक्षामध्ये आपला सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. 2 दिवसांची स्पर्धा स्वर्गीय हरिभक्त परायण बारामजी घोडे स्मृती चषक 2026 जय अंबिका क्रिकेट संघ देवरुंगपाडा पंडितजी घोडे यांची ही देण ओम साई आमने लोणार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत असणारी स्पर्धा. आणि जरूर आम्ही या ठिकाणी भावना समजू शकतो मेहर 11 बापगाव संघाच्या, कारण बॅक टू बॅक ते मॅचेस खेळतायत. आणि आता मात्र पाहू शकत टाल्यांच्या गजरात सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जात असताना, परंतु हा सामना सुद्धा प्रत्येकी 4 षटकांचा आहे. दोन्ही संघनायकांच्या माहितीसाठी आणि दोन्ही पंचांच्या माहितीसाठी. आणि त्या मात्र सेमीफायनल मध्ये किती धावांचं लक्ष आता मेहर 11 बापगाव संघ मात्र इथे उभारणार हे आता मात्र ऐकवण्यासाठी पुन्हा सज्ज होतात, ज्यांनी या स्पर्धेमध्ये आपल्या आवाजाने रंग भरलाय असे आमचे ज्येष्ठ समालोचक मनोज कारवे सर पुन्हा मात्र इथे सज्ज होत आहेत. थँक्यू.